महाविकास आघाडीच्या वतीने EVM मुंबईमध्ये जे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलन सुरू आहे। या संदर्भात आंदोलनकर्ते जे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आहेत वी सपोर्ट मार्केटवाडी। मार्केटवाडी हे असं एक गाव आहे ज्या गावाने देशासमोर एक आदर्श ठेवला, एक क्रांतीचं पहिलं पाऊल ठेवलं आणि त्याने सांगून दाखवलं की त्या ठिकाणी 1900 जवळजवळ 1900चं मतदान आहे, त्या 1900 पैकी 1500 मतदान हे आमचं या फलाना उमेदवाराला जाईल, उत्तम जानकर। मार्केटवाडीने स्पष्ट म्हटल्यावरती त्यांना ह्याच्याबद्दल ही शंका व्यक्त झाली। त्यावर त्यांनी निवडणूक आयोगाला म्हटलं की तुम्ही ही प्रक्रिया राबवा, कागदावरती राबवा, बॅलेट पेपरवरती राबवा, आम्ही सगळी लोक येतो आणि या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आम्ही आमचं मत टाकतो। आमचं मत ज्या उमेदवाराला आहे त्याच उमेदवाराला आम्ही टाकणार जे आम्ही मशीनमध्ये टाकलो होतो, पण ही प्रक्रिया पारदर्शक व्हायला पाहिजे। आणि त्यातूनच एक गोष्ट स्पष्ट झाली की मार्केटवाडीच्या त्या प्रक्रियेला विरोध झाला, देशामध्ये केंद्रात विरोध झाला, पोलीस प्रशासनाकडे विरोध झाला, सगळ्यांकडे विरोध झाला आणि शेवटी हे स्पष्ट झालं की कुठे ना कुठे EVM वरती शंका व्यक्त होते। म्हणणं एवढंच आहे की व्यवस्था ही लोकांसाठी असते, लोक व्यवस्थेसाठी नसतात। जर व्यवस्था लोकांसाठी असेल तर त्या ठिकाणी लोकांचं म्हणणंही ऐकलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच जर मार्केटवाडीने हा शंका व्यक्त केली आहे तर आज आमचं म्हणणं आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मार्केटवाडी आहे, प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मार्केटवाडी आहे ज्यांना आपल्या मनामध्ये ह्याच्याबद्दल आक्षेप व्यक्त होतो। मग त्यासाठी जर निवडणूक आयोगाने आमचं म्हणणं जे आम्ही त्यांच्याकडे मांडतो ते जर ऐकलं तर आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीतल्या EVM मशीनचाही वापर करा, पण ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह असेल, ज्या ठिकाणी शंका व्यक्त होऊ शकते, ज्या ठिकाणी त्याच्याबद्दल त्या ठिकाणी आक्षेप होत असेल त्या ठिकाणी मात्र बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, हे आमचं स्पष्ट मत आहे। आणि या संदर्भामध्ये आम्ही मंत्रालयातले जे इलेक्शन ऑफिसर आहेत, चीफ ऑफिसर आहेत, चोलालिंगमजी आणि त्यांचे सहकारी कुलकर्णी यांना आम्ही निवेदन देणार आहोत। आणि एवढंच नाही तर अशा प्रकारचा आता हे लॉंग मार्च जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, शहरामध्ये निघणार आहे आणि आम्ही ही जनजागृती लोकांमध्ये जाऊन करणार आहोत, हे स्पष्ट झालेलं आहे। आता लोकांमध्ये जनजागृती करणार आहात, मात्र या संदर्भात याचिका वगैरे काय दाखल करणार आहात असं आमचे त्या ठिकाणी शिष्टमंडळ आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, त्यांचे प्रमुख लोक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी त्यांचं एक त्या ठिकाणी निवेदन तयार केलेलं आहे, ते त्या ठिकाणी समोर ठेवणार, इलेक्शन कमिशन ठेवणार आहे। त्याच्यानंतर ती याचिका घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत, उच्च न्यायालयात जाणार आहोत, सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहोत। शेवटी आमचा विश्वास हा व्यवस्थेवरती आहे, पण ही व्यवस्था आमच्यासाठी आहे, लोकांसाठी, असा आमचा ठाम विश्वास आहे। पण ज्यावेळेला लोकांचं म्हणणं ऐकलं जात असेल, अशा प्रकारचं लोक तुम्ही पाहत असाल, रस्त्यावरती उतर असेल तर आम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी व्यवस्था ही आता कोणाच्या तरी हाताकडे गेलेली आहे। म्हणून आम्ही लोकशाहीमध्ये राहणारे लोक आहोत, आम्ही लोकशाहीसाठी आवाज उठवणार आहोत। आम्हाला या मतप्रक्रियेमध्ये मतपत्रिकेवरती विश्वास आहे, मतपत्रिकेतनं बॅलेट पेपरवरती त्या ठिकाणी निवडणूक व्हावी असं आमचं प्रत्येकाने मत आहे। आम्ही सर्व कल्याणवरून आलेलो आहोत। आम्हाला हेच सांगायचं आहे, आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हे जे चालू आहे, यांचं दडपशाही चालू आहे, हुकुमशाही चालू आहे आणि जे आता सरकार आलेलं आहे हे सरकार लोकशाहीच्या विरोधात आलेलं आहे। ही लोकशाही नाही आहे, ही दडपशाही आहे। हे EVM मध्ये घोटाळा झालेला आहे, जनतेने यांना इतकं मतदान केलेलं नाही। हे आम्ही जनतेला सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत की हे जे महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे, लोकसभेच्या वेळी जो झालेला आहे निर्णय, जनतेचा निर्णय झालेला आहे, ते योग्य समजून स्वीकारलेला आहे। त्यांनी काही थोडा बहुत तेव्हा घोटाळा केला असेल, पण तेव्हा यांचे त्या लोकसभेच्या नंतर यांचे धाबे दणाणले आणि म्हणून हा EVM मध्ये घोटाळा झालेला आहे। हे जनतेने मतदान केलेलं नाही आहे, म्हणून ही लोकशाही आज कालच 26 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेलं आहे आणि त्याला अमृत 75 वर्ष होऊन 76 वर्षामध्ये अमृत महोत्सव होता आणि त्यामध्ये आम्ही हेच मांडलेलं आहे, न्यायालय, विधानसभा, ह्या संपूर्ण गोष्टी ह्या दडपशाही चालू आहे, हुकुमशाही चालू आहे, ते चालू देणार नाही। आम्ही जनता आम्ही उतरणार, मैदानामध्ये उतरणार आणि यांचे जे दुष्कृत्य आहे ते आम्ही सर्वांच्या नजरेत आणू। असं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या देशामध्ये लोकतंत्र आहे। जगाच्या नंबर 1 लोकतांत्रिक देश कोणी आहे तर भारत देश आहे आणि या आपल्या देशामध्ये एक गाव आहे मार्केटवाडी। मार्केटवाडी गावाने विरोध केला आहे की जेवढा मतदान आमच्याकडे होता
तेवढा मतदान आमच्या जे पसंदीदा उमेदवार होता त्यांना नाही पडला आणि आमचे सगळ्यांचे पसंदीदा आमच्या उमेदवार होता, तर बाकी उरलेला मतदान कुठं गेला, कोणासाठी गेला, तर हे एक संशयाचा विषय होता. त्यासाठी मार्केटवाडी गावाने एक मागणी केली की तुम्ही EVM पण करा आणि बॅलेट पण करा. निवडणूकची वेळ पण आली, सगळं व्यवस्थित सगळं झालं, पण निवडणूक झाली नाही. कोणी तर घाबरत आहे. चुनाव आयोगमध्ये बसलेले कोणी अधिकारीला माहीत आहे की हे सगळं पोल आमची खोडू जाईल, त्यामुळे मतदान मार्केटवाडीमध्ये झालं नाही. पण हे चुकीचं आहे ना. जर गावचे लोक सांगत आहे की हे जे मतदान झालं आहे आमच्या प्रमाणे नाही झालं आहे, तर ह्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, परत मतदान झाला पाहिजे, लोकांना तुम्ही विश्वासमध्ये घेतला पाहिजे. अंततः हे लोकांसाठी आहे ना. जर लोकांची भावना तुम्ही समजू नाही शकत तर तुम्ही चुनाव आयोग महोदय बनून कशासाठी बसलेला आहे आणि तुम्ही सरकारमध्ये बसलेला काय करत आहे याचा आम्ही विरोध करतो, निषेध करतो. EVM हटाओ आणि देश बचाओ. तुमची जी मागणी आहे ती पूर्ण होईल असं वाटतं का? कारण की सरकारला प्रचंड असं जेव्हा बहुमत आम्ही आहे. गुलाम होतो तर का पहिला दिवस माहीत होता की एक दिवस आम्ही आझाद होणार आहेत? नाही ना. 200 वर्ष एक लढाई केली पाहिजे, लढली गेली, तर आम्हाला पण माहिती आहे की आज काही नाही होणार, पण एक दिवस जरूर होणार. आज सुरुवात आहे, आज तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. मीटिंग जागी सुरू आहे. त्याच्यामध्ये खासदारकीच्या इलेक्शनमध्ये जे काही प्रकार झाले, आमदारकीच्या इलेक्शनमध्ये जे काही प्रकार झाले, त्यामुळे प्रत्येक जे स्वराज्य संस्थेच्या नगरसेवक जे इलेक्शन लढणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या मनात एक अशी शंका आहे की बाबा हा EVM हटलं आणि बॅलेट पेपरवरचं आपण इलेक्शन लढलो, नक्कीच आपण जिंकू. हे जे सरकार आहे यांनी EVM हटवून बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यावं असं तुम्हाला वाटतं बॅलेट पेपरवरती हां, नक्कीच ना. 100%. आता ज्या पद्धतीने मशिनीमध्ये लोकांच्या डोक्यात हे EVM मशीनमध्ये ज्या पद्धतीचा घोळ झाला आहे किंवा जिथे माकडवाडीमध्ये जो त्यांनी इलेक्शन घेतलं होतं की बॅलेट पेपर आपण घेऊया, ते घेऊन न देता आलं. सरकारने त्यांना तर ते इलेक्शन घेऊन दिलं असतं तर त्यांचा पर्दाफाश झाला असता. महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे काही झालेला घोटाळा आहे तो बाहेर आला असता. त्यामुळं त्यांना एवढे ज्या गावामध्ये राहणारी लोकसंख्या 300, 400, 500 1000 लोकांची आहे, तिथे 2000 पोलीस पाठवले गेले. त्यामुळं नक्कीच या गोष्टीचा विचार झाला आहे की ज्या पद्धतीने माकडवाडीमध्ये जर इलेक्शन घेऊ दिलं नाही म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ह्या इलेक्शनच्या मशिनीमध्ये घोळ होतो आहे हा एवढा. आणि ज्या बॅलेट पेपरमधून जर आपण काम केलं तर नक्कीच इलेक्शन जिंकायची प्रत्येकाची आहे. नक्कीच या ठिकाणी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो EVM हटाओ, देश बचाओ. EVM हटाओ, देश बचाओ.